तर हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत द्रव्यगुण या विज्ञान या विषयातील एक महत्त्वपूर्ण पॉईंट की कोणतेही द्रव्याचे जे आपल्या सिलेबसमध्ये आहेत एन सी एस एफनुसार जे एकूण 97 जवळपास द्रव्य आहेत, त्या द्रव्यांचे रस, वीर्य, विपाक यांसारख्या कन्सेप्ट्स कशा ध्यानात ठेवायच्या. कारण कोणत्याही द्रव्याच्या इतर गोष्टी या इझिली लक्षात राहतात, पण रस, विपाक, वीर्य या त्या द्रव्याचे स्पेसिफिक असतात. प्रत्येक द्रव्याला एक वैशिष्ट्य असे असतात. त्यामुळे आपण प्रत्येक द्रव्याच्या या स्पेसिफिक रस, विपाक आणि वीर्य या कन्सेप्ट्स पाहणार आहोत. तर आपण ही कन्सेप्ट एक कोडिंगच्या स्वरूपात किंवा एक कोड लँग्वेजमध्ये लक्षात ठेवणार आहोत की प्रत्येक द्रव्याला कशी नंबरिंग द्यावी. तर सर्वप्रथम रस पाहूयात की आपणास माहीतच आहेत की षड्रस आहेत कोणते, तर मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय. फक्त याला काय करायचं, प्रत्येक रसाला 1, 2, 3, 4, 5, 6 याप्रमाणे नंबरिंग देण्यात येत आहे की ती सोपी जाईल. पुढे पाहूयात की विपाक. विपाकात काय करायचे आहे, तर 3 विपाक आहेत, मधुर, आम्ल, कटू. त्यानुसार त्यांना देखील त्याच नंबरिंग द्यायची आहे की मधुरला 1, आम्लला 2 नंबर आणि कटूला 3 नंबर द्यायचा आहे. आता पाहूयात वीर्य. वीर्यामध्ये काय असणार आहे, तर शीत वीर्याला 1 नंबर द्यायचा आहे आणि उष्ण वीर्याला 2 नंबर द्यायचा आहे. हे झाले रस, विपाक, वीर्य यांचे नंबरिंग. ही नंबरिंग ॲज इट इज ध्यानात ठेवायची आहे. तर आता पाहूयात पुढील पॉईंट की कॉम्बिनेशन्स काय बनू शकतात, की आपण द्रव्यांचे हे पाहिलेत की काय काय म्हणजे रस, विपाक आणि वीर्य यांपासून काय काय कॉम्बिनेशन्स बनू शकतात. तर पहिले आहे मधुर, मधुर, शीत. काय असणार आहे, आपण जी मगाशी नंबरिंग पाहिली तीच आहे की मधुर रस कोणतं, जसं की पाहू शकतो की मधुर, मधुर, शीत. तर आपण यामध्ये पाहू शकतो की मधुर रसाला आपण 1 नंबर दिला. दुसरा नंबर होता तो मधुर. दुसऱ्या मधुर विपाकाला देखील 1 नंबर दिलेला होता आणि वीर्य देखील शीत होते, त्यामुळे त्याला देखील 1 नंबर दिलेला होता. तर त्याचा कोड काय बनतो, 1, 1, 1 यानुसार बनतो. त्याचप्रमाणे आम्ल, मधुर, शीत याचा देखील 2, 1, 1 बनतोय. तर कटू, मधुर, शीत 4, 1, 1, 5 आणि तिक्त, मधुर, शीत यांना 5, 1, 1. याचप्रमाणे कोडिंग ही इतर रसांची देखील आहे, त्यानुसार कॉम्बिनेशन्स आहेत. आणि त्यांची आता जर पाहायला गेले तर की नंबर ऑफ द्रव्येस ह्याची इतकी आवश्यकता नाही आहे, पण आपणास माहीत असावे या कारणाहेतू आपण करण्यात येत आहे की जसे की 1, 1, 1 कॉम्बिनेशन असलेले कोड असलेला किती द्रव्य आहेत, तर 9 ड्रग्ज आहेत. 2, 1, 1 असणारे किती आहेत, तर एकच आहे. 4, 1, 1चे देखील एकच आहे. 5, 1, 1 कोड असलेले किती आहेत, तर 5 द्रव्य आहेत. याप्रमाणे असणार आहेत. तर त्याचप्रमाणे जसे की पाहू शकतो की 5, 3, 1 कोड असलेल्या द्रव्याला 11 ड्रग्ज आहेत. तर 6, 3, 2 कोड असलेल्या द्रव्याला 4 द्रव्य आहेत. याप्रमाणे पाहू शकतो असे नंबर ऑफ द्रव्यच असणार आहेत. तर टोटल एकूण आपण किती कॉम्बिनेशन्स करणार आहोत, तर 98 ड्रग्ज करणार आहेत. एकदम इझी ट्रिक्सनुसार आपण करणार आहोत. तर काही जण म्हणतील की एन सी एस एमच्या ब्लूप्रिंटनुसार 97 ड्रग्ज आहेत, तर आपण 98 कसं काय टोटल काढले. तर एक आहे की आर्द्रक आणि शुंठी यांचे काही यांमध्ये विभिन्नता आहे की कोडमध्ये, त्यामुळे त्यांचे सेपरेट 2 धरण्यात आलेले आहेत. तर यानुसार एकूण 98 द्रव्य झालेले आहेत आपले. तर यामध्ये देखील आता कॉम्बिनेशन्समध्ये रस जे आपण लिहिलेला आहे, तो प्रथम जो रस लिहिलेला आहे, जसं की कॉम्बिनेशन्समधील पहिलीच कन्सेप्ट पाहू शकतो की मधुर, मधुर, शीत. तर काही जण म्हणतील यामध्ये केवळ फक्त एकच रस येतो का, म्हणजे फक्त मधुरच रस असणार आहे का, इतर रस नसणार आहेत का, तर तसे नसणार आहे. जो रस लिहिलेला आहे तो त्या द्रव्यातील प्रधान रस असणार आहे. तर यानुसार हे ट्रिक राहणार आहे. अतिशय सोपी ट्रिक आहे. तर पाहूयात पुढे. तर त्याचप्रमाणे काय असणार आहे, तर मधुर, मधुर, उष्ण जे ड्रग आहे त्यामध्ये देखील मधुरच केवळ रस नसणार आहे, इतरही रस असणार आहेत. ते प्रत्येक द्रव्यामध्ये कोणते रस हे फक्त त्यामध्ये केवळ एकच असणार आहे की मधुर रस हा प्रधान असणार आहे आणि इतर रस देखील असणार आहेत त्या द्रव्यामध्ये, परंतु त्या प्रधान मात्रेपेक्षा दुसऱ्या मात्रेमध्ये राहतील असे असणार आहे. त्याचप्रमाणे कटू, कटू, उष्ण पाहू शकतो. तर यामध्ये कटू असून इतरच देखील असतील, परंतु कटू हा प्रधान अवस्थेत असणार आहे. अशा पद्धतीने ही ट्रिक असणार आहे. तर पाहूयात. तर आपण ट्रिकमध्ये पाहिल्यानुसार काय असणार, तर 1, 1, 1 ह्याचे कॉम्बिनेशन्स पाहिले की याचे एकूण 9 ड्रग्ज आहेत. तर यासाठी ट्रिक कोणती आहे, तर यश सारीवाला घेऊन बसमध्ये बसवून गोवाला गेला, तेथे त्याला धाम्मी श्यामला कपिकच्चू भेटल्या. तर हे एक वाक्य आहे की
यश नावाचा व्यक्ती आहे की तो एका सारेवा नावाच्या मुलीला घेऊन काय केलं तर बसमध्ये बसवले आणि दोघे मिळून कुठे गेले तर गोवाला गेले. गोवाला गेले. गोवा शब्द गो आणि आ असे 2 शब्दात आहे. तर या ठिकाणी गेले. तेथे त्याला काय भेटले तर कोणीतरी 3 मुली भेटल्या. कोण तर धामी, श्यामला आणि कपी कच्चू या तिघीजणी भेटल्या त्या दोघांना. तर असे एक वाक्य लक्षात ठेवायचे आहे की 111 नावाच्या ट्रिकनुसार आहे. तर यामध्ये काय असणार आहे तर यवरून काय लक्षात ठेवायचं आहे तर आपणास यष्टीमधू, शवरून श्याम, शतावरी, सावरून सारेवा, बसमध्ये बसवून यामध्ये ब हा 2 वेळा असणार आहे. त्यामुळे आपणास काय लक्षात ठेवायचे तर बलाद्वय, गोवरून गोक्षूर, आवरून आरगवध, धामी श्यामला, धामीवरून धमासा, श्यामलावरून शाल्मली आणि कपी कच्छू हे ॲज इट इज ध्यानात ठेवायचे आहे. तर हे होते एक ट्रिक 111 नंबरसाठीची. तर काय होती, यश सारेवाला घेऊन बसमध्ये बसून गोवाला गेला. तेथे त्याला कोण धामी, श्यामला, कपी कच्छू या तिघी भेटल्या. तर ही जी ट्रिक असणार आहे यांचा प्रधान रस असणार आहे तो मधुर असणार आहे. यांचा विपाक असणार आहे तो मधुर आणि वीर्य असणार आहे ते शीत. परंतु आपण यामध्ये पाहू शकतो तर ह्या ट्रिकमध्ये आपणास एवढेच ध्यानात ठेवायचे आहे की केवळ धमासा जो असणार आहे यातील त्यात मधुर रसासोबत तिक्त आणि कषाय रस देखील लक्षात ठेवायचे आहे की त्याचबरोबर यश शब्दातील श आणि त्याच लागोपाठचा सारेवा आणि शेवटचा शब्द कपी कच्चू या तिघांना जो रस असणार तो मधुर बरोबर तिक्त असणार आहे आणि उरलेल्या सर्व द्रव्यांना मधुर रस प्रधान केवळ मधुर रस असणार आहे. सुरुवातीच्या काही 2-3 ट्रिकांमध्ये आपणास रस ध्यानात ठेवायचे आहेत. परंतु नंतर जसजसे पुढील ट्रिक्स आहेत त्यामध्ये रसावाईज एक वाक्यच लाईननुसार तयार केलेले आहे की जे आपणास लक्षात राहण्यासाठी सोपे होईल. या पद्धतीनेच ट्रिका बनवण्यात आहेत. सुरुवातीच्या काही ट्रिकांमध्ये आपणास पाठ आहे तो लक्षात ठेवावा लागणार आहे. तर आता पाहूयात 211 म्हणजे 211 या कोडची ट्रिक. तर काय असणार आहे तर आमलकी. आमलकी केवळ एकच म्हणजे असणार आहे. तर आमलकी लक्षात 211ची ट्रिक आहे हे लक्षात ठेवण्यासाठी काय करू शकतो तर आमलकीचा जर अशब्द घेतला तर 3 आणि डॅश आडवी जी आहे बनवतानाची ती मायनस आणि जो अचा दांडा आहे तो 1 यानुसार केलं तर 3 - 1 = 2 असे बनते. तर त्यानुसार आपणास लक्षात राहायला सोपे जाईल की आमलकीची ट्रिक आहे 211. कारण 3 - 1 यानुसार असणार आहे. तर यामध्ये काय असणार आहे मुख्य लस आम्ल असणार आहे यानुसार. आणि यामध्ये अजून काय असणार आहे तर लवण रहित 5 रस म्हणजे 5 रसांचा आहे हा आमलकी. परंतु यामध्ये मुख्य रस असणार आहे तो आम्ल हा रस मुख्य असणार आहे यामध्ये. एवढंच आहे, इझी आहे एकदम. तर पुढची ट्रिक आहे ती म्हणजे 411 म्हणजे 411 नंबरची जी ट्रिक असणार आहे ती पाहूयात. एला काय तर एला या शब्दातच आपण पाहू शकतो की सर्व ट्रिक दडलेली आहे. तर ती काय असणार तर एचा 4 होतो आहे आणि त्याचप्रमाणे लाचा 1 यानुसार 411 ही ट्रिक बनते. तर यामध्ये काय असणार आहे कटू आणि मधुर रस. कटूच्या बरोबरच मधुर रस लक्षात ठेवायचे आहे आपणास. केवळ एकच रस देण्यात ठेवला तरी चालेल, पण इतर रस लिहिले तर एक्झामिनरला देखील वाटते की यामध्ये काहीतरी याने जास्त वाचन केले अशी या पद्धतीने. आता नेक्स्ट पाहूयात 511 म्हणजेच 511 नंबरची ट्रिकचे पाहूयात. तर मंडूकपणाला लावून ब्राह्मी, कुमारी व जटामांसीस भेटल्या. तर काय आहे की मंडूकपणाला एक शब्द असा आहे की मंडूकपणाला लावले की एक प्रणपणाला लावले जसे म्हणतो त्याचप्रमाणे एक शब्द देण्यात ठेवायचा आहे की मंडूकपणाला लावून. तर काय केले की ब्राह्मीने काय केले कुमारी व जटामांसी या दोघे कोणतरी असतील मैत्रिणी किंवा त्याचे ओळखीचे असतील या पद्धतीने की ब्राह्मी काय केले तर कुमारी आणि जटामांसीला भेटल्या. यामध्ये एक लक्षात सोपे आहे की आपल्यास यांचे रस जे असणार आहे तो तिक्त रस आपण या ट्रिकनुसारचा प्रधान असणारच आहे. फक्त कुमारी रसाला कोणता तर तिक्त मधुर आहे आणि बाकीच्यांना तिक्त मधुर कशा याप्रमाणे आहेत. तर यासाठी उर्वरित 3 रस ठेवण्याला इझी लक्षात राहू शकतात. तर एक लक्षात ठेवत की आपण की 511 जी ट्रिक आहे ते पित्त शमन करते. तर कसे
तर कसे म्हणू शकतो आपण की आपणास एक फर्स्ट इयरला श्लोक होता की तत्राद्यमर्थम ग्रंथी त्रयस्तिक्तदय कपम कषाय तिक्त मधुरा पित्तमने तू कुर्वन्ती. तर कषाय तिक्त मधुर हेच 3 रस शेवटच्यामध्ये आपणास दिसून येतात की तिक्त कषाय मधुर फक्त तिक्त रस प्रधान असल्यामुळे तिथे तिक्त रस प्रथम देण्यात येत आहे. तर हे 511ची ट्रिक काय करते तर पित्त शमन करते. एवढेच आहे. फक्त त्या 3 रसांमधून कषाय रस काढला तर उर्वरित जो कुमारी रस असणार आहे तो तिक्त आणि मधुर हे रस असतील त्यामध्ये. तर हे होते 511 नंबरची ट्रिक. तर आज आपण एवढंच पाहूयात. बाकीचा जो उर्वरित पार्ट आहे तो नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात. थँक्यू.